हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बालाजी कॉमर्स क्लासेस. मी प्रदीप निकम आपले स्वागत करतो. आता तुम्ही 11वी कॉमर्सला ऍडमिशन घेतलंच आहे, तर त्यापैकी आपल्याला माहिती आहे की आपले टोटल 6 सब्जेक्ट आहेत. त्या 6 सब्जेक्ट पैकी आजचा आपला सब्जेक्ट आहे अकाउंटन्सी, बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. बघा मी इथे वरती नाव पण लिहिलंय, सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. ओके, चला सब्जेक्टचं नाव समजलं असेल तर मग आज आपल्याला पुढच्या पॉइंटकडे यायचंय, कारण सब्जेक्ट तुम्हाला आता हळूहळू एक एक माहिती होणारच आहे. ओके, आता काय करायचं आपल्याला की चॅप्टर नंबर 1 इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. काय चॅप्टरचं नाव आहे आपलं? बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. तर बघा, बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी हे दोन थोडे वेगवेगळे पार्ट आहेत, कन्सेप्ट थोड्या वेगवेगळ्या आहेत. बुक कीपिंग म्हणजे काय की एका प्रायमरी लेवलला आपल्याला अकाउंटिंग करायचं आहे, आणि अकाउंटन्सी म्हणजे काय, जे बुक कीपिंग केलं आहे त्याच्यावरती आपल्याला पुढचे रिपोर्ट्स बनवायचे. काय बनवायचे? पुढचे रिपोर्ट्स बनवायचे. त्याला काय म्हणायचं? अकाउंटन्सी. मी याचा इनडेप्थ जो मीनिंग आहे तो नंतरच्या पुढच्या व्हिडिओत तुम्हाला क्लिअर करेलच. आता फक्त आपण सब्जेक्टचं नाव लक्षात ठेवा की सब्जेक्टचं नाव काय आहे? बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. ओके, तर मग आज आपला पहिला पार्ट आहे की बुक कीपिंग. मग बघा आता मी वरती नाव लिहिलंय मीनिंग. काय नाव लिहिलंय? मीनिंग. मग बघा आता मी मीनिंगला सुरुवात करतोय. इट इज द प्रोसेस ऑफ, इट इज द प्रोसेस ऑफ म्हणजे काय झाली? ही एक प्रक्रिया आहे, क्रिया आहे. काय केलं जातं त्याच्यामध्ये? अनालायझिंग म्हणजे त्याचं काय केलं जातं? विश्लेषण केलं जातं. कशाचं विश्लेषण? व्यवहारांचं विश्लेषण केलं जातं. ठीक आहे, मी बघा इथं राईट करतोय. म्हणजे बुक कीपिंग करताना सगळ्यात महत्त्वाचा पार्ट काय आहे की बुक कीपिंग ही आपली काय प्रोसेस आहे, ज्या प्रोसेस मध्ये आपल्याला 3 गोष्टी करायच्या आहेत. पहिली गोष्ट कोणती आहे? अनालायझिंग म्हणजे त्या व्यवहाराचं विश्लेषण करायचं आहे. सेकंड क्लासिफाइंग, क्लासिफाइंग म्हणजे काय? वर्गीकरण म्हणजे जो व्यवहार झालाय त्याच्यात आपल्या 2 बाजू कोणत्या आहेत. एक कारण आपली एक बाजू कोणती असते? नफ्याची असते. एक आपली बाजू कोणती असते? तोट्याची असते. असं प्रत्येक व्यवहारामध्ये आपल्याला काय करायचंय की त्या व्यवहाराचं वर्गीकरण करायचंय. वर्गीकरण झाल्यानंतर तिसरा पार्ट कोणता आहे? रेकॉर्डिंग. रेकॉर्डिंग म्हणजे काय की जे आपण विश्लेषण म्हणजे पहिल्यांदा आपण अनालायझिंग केलं, क्लासिफाइंग केलं, तर आता आपला तिसरा भाग कोणता आहे? रेकॉर्डिंग म्हणजे जो व्यवहार झालाय त्याची आता आपल्याला काय करायची? नोंदणी करायची. काय करायची? नोंदणी म्हणजे कुठेतरी आपला हिशोब लिहिला गेला पाहिजे. ओके, ऑफ द डे टू डे ट्रान्झॅक्शन. पण कशाचं? डे टू डे ट्रान्झॅक्शन, कारण आपण बिझनेस करताना दैनंदिन जे व्यवहार करणार आहे त्या व्यवहारांची ते काय झाली पाहिजे? नोंदणी झाली पाहिजे. इन अ सिस्टमॅटिक मॅनर. आता सिस्टमॅटिक मॅनर म्हणजे काय? व्यवहार कसे पण लिहायचे का? तर कसे पण नाही लिहायचे. कसे लिहायचे? ते एका डेट नुसार म्हणजे आपला जसा क्रम आहे त्या क्रमानुसार त्यांचा काय झाला पाहिजे? उल्लेख झाला पाहिजे, म्हणजे तिथे नोंद झाली पाहिजे. म्हणजे आजचे व्यवहार किती झाले त्या सगळ्या व्यवहारांची नोंद एका पानावरती असली पाहिजे. दुसऱ्या तारखेची लगेच त्या दुसऱ्या पानावरती असली पाहिजे. म्हणून त्याला काय म्हटलंय की सिस्टमॅटिक मॅनर. कुठे पण लिहायचे नाही, एका सिक्वेन्सने लिहिले गेले पाहिजे. ठीक आहे, मग इथपर्यंत झालं. मग पुढचा पार्ट, दिस रेकॉर्डिंग इज डन बाय. मग आता हे जे सगळं अकाउंटिंग करायचं आहे हे कशाच्या बेसवरती करायचंय? तर युजिंग अकाउंटिंग प्रिन्सिपल. याच्यासाठी काही अकाउंटिंगने काय बनवलंय? प्रिन्सिपल बनवले, काही तत्व बनवले, त्याच्यानुसारच आपलं काय झालं पाहिजे? अकाउंटिंग झालं पाहिजे. अजून एक शब्द आला असेल कन्सेप्ट. बघा मी टोटल 3 शब्द सांगतोय. अकाउंटिंग प्रिन्सिपल्स, दुसरा शब्द आपला आहे कन्सेप्ट, आणि तिसरा शब्द मी परत काय दिला? रूल्स. म्हणजे जे काही आपण अकाउंटिंग करणारे, बुक कीपिंग करणारे, ते या 3 गोष्टींवरती डिपेंड करतं. म्हणजे 3 गोष्टींवरती त्याचा आधार आहे. कशावरती आहे? अकाउंटिंग प्रिन्सिपल, नंतर आहे कन्सेप्ट, आणि मग तिसरा प्रकार आहे तुमचा रूल्स. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला अकाउंटिंगचे रूल्स पण वापरायचे. यांचा उपयोग करूनच आपल्याला काय करायचे? सगळे व्यवहार रेकॉर्ड करायचे आहे. मग पुढे बुक कीपिंग गिव्स इन्फॉर्मेशन ऑफ आवर बिझनेस. मग तुम्ही म्हणणार सर हे एवढं सगळं अकाउंटिंग केलं कशाला? तर हे सगळं अकाउंटिंग आपण का करणार आहे? तर आपल्याला आपल्या बिझनेसची माहिती मिळायला पाहिजे की आपल्याला वर्षभरात नफा किती झाला, तोटा किती झाला, आपला टर्नओव्हर म्हणजे सेल्स किती आहे. ओके, आपल्याला वर्ष संपल्यानंतर टॅक्स किती भरायचा आहे, हे जे सगळं आपण करणार आहे. तर या सगळ्या गोष्टी म्हणजे अकाउंटिंग केल्यानंतर हे सगळं समजण्यासाठी आपण काय करतो? अकाउंटिंग करतो. चला लक्षात आलं? म्हणजे आता तुम्हाला इथे मिनिंग त्याचा समजला असेल, पण अजून आपली एक ओळ बाकी आहे. बुक्स यूज फॉर. काय म्हटलंय? बुक्स यूज फॉर म्हणजे जे आपण बुक्स वापरणार आहे, जे आपण रेकॉर्डिंग करण्यासाठी. कशासाठी? रेकॉर्डिंग करण्यासाठी. ऑफ अ बिझनेस ट्रान्झॅक्शन आर कॉल्ड बुक्स ऑफ अकाउंट्स. मग त्याला सगळ्यांना एकत्रित काय म्हणायचं? बुक्स ऑफ अकाउंट्स म्हणायचं, कारण बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये आपल्याला बरेच प्रकार पुढे जाऊन बघायचे आहे. ठीक आहे, मग आता तुम्हाला हे समजलं असेल. मग हा झाला आपला मिनिंगचा पार्ट. आता मिनिंग नंतर आपल्याला कोणाकडे जायचंय? डेफिनेशन.
बघा तर तुम्ही म्हणणार सर तुम्ही एकच डेफिनेशन दिली, पुस्तकात 4-5 प्रकारच्या डेफिनेशन दिलाय. कारण बघा डेफिनेशन ही पण एक महत्त्वाची असते. ओके, कारण त्याच्यात तुम्हाला त्याचा पूर्ण प्रॉपर मीनिंग इन्क्लूड झालेला पाहिजे. कारण डेफिनेशनचे किती प्रकार असतात? 2 प्रकार असतात. एक असते इन्क्लुझिव्ह डेफिनेशन आणि एक असते एक्सक्लुझिव्ह डेफिनेशन. ओके, मग दोघांमध्ये फरक काय? इन्क्लुझिव्ह म्हणजे काय? अजून त्याच्यात काही गोष्टी ऍड होण्याच्या बाकी आहेत, म्हणजे ती डेफिनेशन पूर्णपणे नाही. आणि एक्सक्लुझिव्ह याचा अर्थ काय होतो की ती डेफिनेशन काय पूर्ण आहे, म्हणजे आता त्याच्यात नवीन काही ऍड होणार नाही. मग ही जी डेफिनेशन दिली ही पण कशी आहे? थोडी एक्सक्लुझिव्ह आहे. ओके, बघा कशी डेफिनेशन आहे. मग मला जी आवडली त्या पद्धतीने मी तुम्हाला देतो आहे. कारण तुम्ही म्हणणार सर डेफिनेशन तर वेगवेगळे आहे, पण मला जी सोपी आणि सोयीस्कर वाटते ती डेफिनेशनचा मी तुम्हाला मीनिंग सांगणार आहे. अकॉर्डिंग टू प्रोफेसर कार्टर, कोणी दिल्याप्रमाणे? प्रोफेसर कार्टरने दिल्याप्रमाणे बुक कीपिंग इज द सायन्स अँड आर्ट्स. बघा पहिल्या जोड काय आलं? बुक कीपिंग इज द सायन्स अँड आर्ट्स म्हणजे काय? एक शाखा आहे, शास्त्र आहे आणि कला आहे. सोप्या भाषेत त्याला काय म्हणणार की बुक कीपिंग ही काय? एक शास्त्र आणि कला आहे. करेक्टली रेकॉर्डिंग, काय शब्द वापरला? करेक्टली रेकॉर्डिंग म्हणजे काय? जे व्यवहार नोंदवणार आहे ते अचूक असले पाहिजे. कसे असले पाहिजे? अचूक असले पाहिजे. रेकॉर्डिंग इन द बुक्स ऑफ अकाउंट्स, आणि त्याची कशात नोंदणी करायची? आपल्याला बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये नोंदणी करायची. ऑल दोज बिझनेस ट्रान्झॅक्शन, पण त्याच्यामध्ये येणारे सर्व ट्रान्झॅक्शन that results in the transfer of money or money's worth, पण त्या सगळ्या व्यवहारांचा संबंध कशाशी असला पाहिजे? मनी आणि मनीज वर्थ, म्हणजे पैशांशी निगडित असले पाहिजे किंवा वस्तूशी निगडित असले पाहिजे. याच्यातून आपल्याला काय मिळणार आहे? काहीतरी मॉनिटरी बेनिफिट मिळणार आहे. त्याच व्यवहारांची इथं काय केली जाईल? नोंदणी केली जाईल. ठीक आहे, आता इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. तर आता मी तुम्हाला काही व्यवहारांचे प्रकार पण सांगतो. ओके, बघा तर मग व्यवहारांचे प्रकार 3 असतात. खरे प्रकार किती असतात? 3. पण आजकाल बरेच जण सांगतात की व्यवहाराचे प्रकार 2च आहेत. तर खरे किती प्रकार आहेत? 3. एक म्हणजे कॅश ट्रान्झॅक्शन, दुसरा म्हणजे क्रेडिट ट्रान्झॅक्शन आणि तिसरा असतो बार्टर ट्रान्झॅक्शन. कोणता असतो? बार्टर ट्रान्झॅक्शन. बघा तर याच्यामध्ये आपण काय करतो की इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी आणि नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी, आपण आपलं अकाउंटिंग करताना नॉन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज घेत नाही. कोणत्या ऍक्टिव्हिटीज घेतो? फक्त इकॉनॉमिक. मग म्हणजे याच्यात काय आलं पाहिजे? फक्त मॉनिटरी बेनिफिटच आला पाहिजे. मॉनिटरी बेनिफिट असेल तरच त्याचा अकाउंटिंग मध्ये काय होईल? रेकॉर्डिंग होईल. अदरवाईज त्याचं रेकॉर्डिंग होणार नाही. म्हणून मी जसं बोललो की ट्रान्झॅक्शनचे प्रकार किती असतात? 3. कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे रोखीचे व्यवहार, क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजे उधारीचे व्यवहार आणि तिसरा असतो तुमचा बार्टर ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? वस्तू विनिमय पद्धत. पण आता ती आपल्या बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये लिहिली जात नाही. कारण त्याचं रिझन असं आहे कारण तिथे पैशाची किंमत ठरत नाही, म्हणजे वस्तूची प्रॉपर किंमत ठरत नाही. म्हणून आपण तो व्यवहार आता याच्यामध्ये घेत नाही. मग ट्रान्झॅक्शन आता उरले किती? फक्त आपले 2च, कॅश ट्रान्झॅक्शन आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन. ओके स्टुडंट्स, आताच आपण बुक कीपिंग आणि अकाउंटन्सीची डेफिनेशन बघितली आणि त्याच्यावर आपण याचा मीनिंग पण बघितला. तर आता आपण पुढच्या पार्टकडे येऊ. तर पुढच्या पार्टमध्ये बघा मी काय लिहिलं आहे की अकाउंटिंगचं इव्होल्यूशन कसं झालं. इव्होल्यूशन म्हणजे काय? उत्क्रांती कशी झाली, अकाउंटिंग हळूहळू कसं डेव्हलप होत आलं ते आता आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. ओके, तर बघा सगळ्यात पहिले अकाउंटिंगचा जो रेफरन्स आहे तो कधी लागतोय? चंद्रगुप्त मौर्य. कोणाच्या काळातला? चंद्रगुप्त मौर्य. मग चंद्रगुप्त मौर्य जेव्हा राजा होते तेव्हा त्यांच्या ह्याच्यात एक मिनिस्टर होते. त्या मिनिस्टरचं नाव काय दिले? कौटिल्य. म्हणजे जेव्हा चंद्रगुप्त मौर्य राज्य करत होते त्यावेळेस कौटिल्य हा जो मिनिस्टर होता तर त्याने एक बुक्स लिहिलेलं होतं. त्याने एक बुक्स लिहिलं होतं. त्या बुकचं नाव होतं अर्थशास्त्र. काय नाव होतं त्या बुकचं? अर्थशास्त्र. तर तिथे आपल्याला याचा रेफरन्स मिळतो की तिथपासून आपल्या अकाउंटिंगला सुरुवात झाली आहे. तर तेव्हापासून काय झालं? अकाउंटिंगला सुरुवात झाली आहे. मग त्याच्यानंतर हळूहळू त्या अकाउंटिंगचा बदल कशामध्ये झाला? देशीनामा. म्हणजे जी अकाउंटिंगची मेथड वापरली जायची त्या मेथडला काय म्हटलं जायचं? देशीनामा म्हटलं जायचं. ठीक आहे, मग म्हणजे हा जो आपण कालावधी बघितला तो कधीचा होता? 12th सेंचुरी म्हणजे 12व्या शतकात या सगळ्या गोष्टी झाल्या. तेव्हापासून आपल्याकडे अकाउंटिंगला सुरुवात झालेली होती. म्हणजे आपल्या भारतात. ठीक आहे, तुम्ही म्हणणार मग आपल्या भारतात नव्हती झाली का? मग इटलीमध्येच कसं काय झाली होती? मग तुमच्या प्रश्नाचं मी इथं उत्तर देऊन टाकलंय की आपल्याकडे पण अकाउंटिंग केलं जायचं, पण ते कोणतं होतं? देशीनामा पद्धत होती. आणि ती पद्धत कशी होती? सिंगल एंट्री मेथड. कशी मेथड होती? सिंगल एंट्री मेथड. ते आपण पुढच्या टॉपिक मध्ये डिस्कस करू. ओके, मग आता तुम्हाला हे समजलं असेल की 12व्या शतकात पण आपल्याकडे अकाउंटिंग होतं. ओके, चला मग पुढे येऊ आपण. इन द इयर, काय म्हटलंय मी? इन द इयर 1494 म्हणजे 1494 म्हणजे डबल एंट्री बुक कीपिंगची सुरुवात तेव्हापासून झाली. तेव्हापासून 1494 पासून. काय व्यक्तीचं नाव?
लुकास डी बार्गो पॅसिओली. काय व्यक्तीचं नाव आहे? लुकास डी बार्गो पॅसिओली. या व्यक्तीने त्याचं खरं इन्व्हेन्शन केलं. इन्व्हेन्शन म्हणजे काय? डेव्हलप केली डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टम. ठीक आहे. मग इटालियन मर्चंट, तो कोण होता? इटालियन मर्चंट. मर्चंट म्हणजे कोण? व्यापारी. कोण? काय लक्षात ठेवायचं? व्यापारी. मग त्या इटालियन मर्चंटने याची खरी डेव्हलपमेंट केली डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टमची. ओके. इंट्रोड्यूस द डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टम. म्हणजे हे सगळं श्रेय कोणत्या व्यक्तीला जातं? तर लुकास डी बार्गो पॅसिओलीला जातं. कारण का 1494 मध्ये त्याने हे सगळं सिस्टम डेव्हलप केलं. म्हणजे त्याने काय बनवलं? तर अकाउंटिंगची डबल एंट्री मेथड तर बनवली, पण त्याच्याबरोबर त्याने दॅट इज रूल्स ऑफ डेबिट क्रेडिट, म्हणजे नक्की डेबिट कोणाला द्यायचं, क्रेडिट कोणाला द्यायचं, हे रूल्स पण त्याने मांडले त्यावेळेस. ओके. मग त्याच्यानंतर याच्यात बरेच काही बदल होत गेले. म्हणजे तुम्ही म्हणणार की मग सर मानतो पुढे काय काय बदल झाले? तर आपल्याकडे पण काही नंतर मेथड डेव्हलप झाल्या, पण त्या ज्या मेथड्स होत्या त्या सगळ्या कशामध्ये होत्या? त्या सिंगल एंट्री सिस्टम मध्ये होत्या. पण खरं डबल एंट्रीचं जे बुक कीपिंग केलं गेलं ते कोणी केलं? लुकास डी बार्गो पॅसिओलीने केलं. ओके. आणि त्यानेच हे अकाउंटचे रूल्स पण बनवले. मग आता आपल्याला पुढच्या टॉपिक मध्ये ते शिकायचं आहे की अकाउंटिंगचे रूल्स, त्याला आपण म्हटलं जातं की गोल्डन रूल्स ऑफ अकाउंट्स. मग आपण ते 3 रूल्स नंतर बघू. ठीक आहे. पण आता आपल्या याच्यानंतरचा पुढचा पार्ट आहे आपला टाइप्स ऑफ अकाउंट्स. अकाउंटचे प्रकार किती आणि कसे प्रकार आहेत आणि कोणत्या गोष्टी कोणत्या अकाउंट्स मध्ये जातात ते आता आपल्या पुढच्या पार्ट मध्ये बघायचं आहे. ओके. चला, आत्ताच आपण अकाउंटिंगचं इन्व्हेन्शन कसं झालं या सगळ्या गोष्टी बघितल्या. ठीक आहे. म्हणजे आता आपला मागचा पार्ट संपला. आता आपण तिसऱ्या पार्ट कडे येतोय. तर तिसऱ्या पार्ट मध्ये मी वरती टायटल दिलंय टाइप्स ऑफ अकाउंट्स, की अकाउंटचे नक्की प्रकार किती. आता अकाउंटचे प्रकार का दिले हे पण पहिले समजून घ्या. कारण जे आपल्याला अकाउंटिंगचे रूल्स वापरायचे, तर त्या रूल्स नुसार कोणते प्रकार कशामध्ये जातात हे समजण्यासाठी मी असं काय टाइप्स ऑफ अकाउंट्स दिले. ओके. मग बघा, तर टाइप्स ऑफ अकाउंट्स, तर टाइप्स ऑफ अकाउंट्स मध्ये किती प्रकार येतात? खरे 2 प्रकार येतात. कोणते खरे 2 प्रकार येतात? एक म्हणजे तुमचा पर्सनल आणि दुसरा म्हणजे इम्पर्सनल. किती प्रकार पडतात अकाउंटचे? 2 प्रकार पडतात. परत सांगतो मी एकदा. एक म्हणजे पर्सनल आणि दुसरा म्हणजे इम्पर्सनल. मग पर्सनल म्हणजे काय? व्यक्तिगत, जिथे व्यक्तींचा संबंध येतो असे सगळे अकाउंट्स कशामध्ये जातात? पर्सनल मध्ये जातात. म्हणजे तुमच्या व्यक्ती वगैरे सगळ्या गोष्टी. ठीक आहे. तर मग हे सगळे पर्सनल मध्ये जातात. आणि इकडे दुसरा प्रकार कोणता आहे? इम्पर्सनल. मग इम्पर्सनल म्हणजे काय? अवैयक्तिक, जिथे व्यक्तींचा संबंध नाही, बाकी मग सगळे हे कशामध्ये जातील? इम्पर्सनल मध्ये जातील. आता बघा, बरेच जण तुम्हाला सांगताना सांगतील की अकाउंटचे 3 प्रकार आहेत. खरे अकाउंटचे प्रकार 2च आहेत. कोणते? पर्सनल आणि इम्पर्सनल. ओके. मग म्हणजे 2च भागात आपण त्याचं काय केलं? डिव्हिजन केलेलं आहे. पण पर्सनलचे नंतर किती पडतात? 3 प्रकार पडतात. आणि इकडे इम्पर्सनलचे किती प्रकार पडतात? 2 प्रकार पडतात. ओके. मग आता तुम्हाला हे समजलं असेल की बरेच जण शिकवताना किती प्रकार सांगतील? तुम्हाला 3 प्रकार सांगतील, पर्सनल, रिअल, नॉमिनल. पण खरे प्रकार किती आहेत? 2च आहेत, पर्सनल, इम्पर्सनल. आणि मग इम्पर्सनलचे पुढे जाऊन किती पडतात? 2 प्रकार पडतात. म्हणजे हे तुमचं कन्फ्युजन दूर करा. कारण बरेच जण सांगताना या गोष्टी सांगत नाही. ते डायरेक्ट सांगताना सांगतात की पर्सनल, रिअल आणि नॉमिनल हे अकाउंटचे 3 प्रकार आहेत. पण खरे अकाउंटचे प्रकार किती आहेत? 2च आहेत, एक पर्सनल आणि दुसरा इम्पर्सनल. ओके. आणि मग नंतर त्यांचे प्रकार पडतात. मग इम्पर्सनलचे किती आले? 2 आले, एक रिअल आला, एक नॉमिनल आला. कोणते प्रकार आले? रिअल आणि नॉमिनल. हे 2 प्रकार कशाचे झाले? इम्पर्सनलचे. म्हणजे जिथे व्यक्तींचा संबंध नाही तिथे हे 2 प्रकार येतील. एक म्हणजे रिअल आणि दुसरा म्हणजे कोणता? नॉमिनल. ओके. तो पार्ट आपण नंतर बघू. पण आता पहिले इकडचा पार्ट डिस्कस करू. मग बघा, मी इकडच्या पार्टला नाव काय दिलं? पर्सनल. मग पर्सनल म्हणजे काय? व्यक्तिगत, जिथे जिथे व्यक्तींचा संबंध येणार आहे अशा सगळ्या. मग त्याला मी काय म्हटलं? पर्सनल. मग पर्सनलचे पुढे जाऊन परत किती प्रकार पडतात? 3 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? 3. नॅचरल, आर्टिफिशियल आणि रिप्रेझेंटेटिव्ह. मी तिघांवरती अंडरलाईन करतो बघा. पहिला कोणता आहे? नॅचरल म्हणजे काय? नैसर्गिक. आर्टिफिशियल म्हणजे काय? कृत्रिम. आणि तिसरा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे काय? व्यक्तिदर्शक. मग किती प्रकार झाले पर्सनलचे? 3 प्रकार झाले. नॅचरल, आर्टिफिशियल आणि रिप्रेझेंटेटिव्ह. तिघांचा मीनिंग पण सांगितला. नॅचरल म्हणजे नैसर्गिक, आर्टिफिशियल म्हणजे काय? आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम, आणि तिसरं रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे काय? व्यक्तिदर्शक. असे हे पर्सनलचे 3 प्रकार पडतात. हे पण कोणी सांगत नाही, कारण त्यांनी सांगताना काय सांगितलं? पर्सनल, रिअल आणि नॉमिनल. पण पर्सनलचे खरे प्रकार किती पडतात? 3 पडतात. मग बघा, पर्सनल मध्ये पहिला दिला आहे नॅचरल. पहिला प्रकार कोणता आहे? नॅचरल. मग नॅचरल म्हणजे काय? नैसर्गिक.
जेव्हा जेव्हा आपण व्यक्तींशी व्यवहार करणार आहे, कोणाशी व्यवहार करणार आहे? व्यक्तींशी, म्हणजे त्यांचे काहीतरी नावं असतील ना, जसं मी एक्झाम्पल मध्ये लिहिलं बघा, राम, श्याम, गीता, सीता, ह्या जेव्हा व्यक्तींशी आपण व्यवहार करणार आहे तर तेव्हा ते कशामध्ये जातील? पर्सनलच्या नॅचरल मध्ये जातील. कशामध्ये जातील? पर्सनलच्या नॅचरल मध्ये. मग दुसरा प्रकार कोणता दिला आहे? आर्टिफिशियल. आर्टिफिशियल म्हणजे काय? कृत्रिम. मग ते कृती म्हणजे काय? आपला रोबोट वगैरे नाही घ्यायचा आहे. काय घ्यायचं आपल्याला? संस्था. काय घ्यायचं? संस्था म्हणजे काय? ऑर्गनायझेशन. म्हणजे तुमच्या आजूबाजूला जेवढ्या काही संस्था आहेत, ऑर्गनायझेशन आहेत, त्या सगळ्या कशामध्ये दिसल्या पाहिजेत? आर्टिफिशियल मध्ये. मग त्याच्यामध्ये मी एक्झाम्पल दिलं बघा, सटाणा कॉलेज, ट्रस्ट, नंतर दिलं आहे बँक्स, एक्सेट्रा, असे वेगवेगळे एक्झाम्पल दिले. मग आता आपल्या अवतीभोवती तर आपण बरेच एक्झाम्पल बघतो. जसं एक्झाम्पल बघा, देव मामलेदार यशवंतराव महाराज ट्रस्ट. देव मामलेदार यशवंतराव महाराज ट्रस्ट म्हणजे नावात ट्रस्ट शब्द आहे, पण नाव कोणाचं दिलं गेलंय? व्यक्तीचं दिलं गेलंय. ठीक आहे. नंतर दुसरं बघू आपण, मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक. मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक म्हणजे ही पण एक काय झाली? संस्था झाली. त्या संस्थेमध्ये भरपूर सारे लोक आहेत, पण आपण व्यवहार करताना कोणाचं नाव वापरू? आपण संस्थेचं नाव वापरू का मॅनेजरचं नाव वापरू? मॅनेजरचं नाव वापरणार नाही. कोणाचं नाव वापरू आपण? संस्थेचं. म्हणजे समजा मी उद्या मर्चंट बँकेत अकाउंट ओपन केलं तर मी माझ्या बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये कोणाचं नाव लिहेल? मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक हा शब्द लिहेल. ओके. म्हणजे तिथं व्यक्तीचं नाव आलं का? नाही आलं. म्हणजे कोणाचं नाव आलं? संस्थेचं नाव आलं. म्हणून मी त्याला काय म्हटलंय? आर्टिफिशियल. कारण आर्टिफिशियलचा अर्थ काय होतो की काही व्यक्तींनी बनवून म्हणजे एकत्र येऊन काही एखादी संस्था बनवली असेल, अशा सगळ्या संस्था कशामध्ये येतील? आर्टिफिशियल मध्ये. ठीक आहे. बघा मी मला दुसरं एक्झाम्पल दिलंय, सटाणा कॉलेज. आता सटाणा कॉलेज म्हटलं म्हणजे काय? आपण म्हणताना सटाणा कॉलेज म्हणतो, पण कॉलेजचं खरं नाव काय? कर्मवीर आबासाहेब तथा नाम सोनवणे. म्हणजे त्या कॉलेजच्या नावामध्ये कोणाचं नाव आलं? नाम सोनवणे. म्हणजे कोणाचं नाव आलं? परत व्यक्तीचं नाव आलं. मग ज्या ज्या संस्थांमध्ये व्यक्तीचं नाव असतात किंवा संस्थेचं काहीतरी वेगळं नाव असतं, अशा सगळ्या संस्था कशामध्ये येतील? आर्टिफिशियल मध्ये येतील. ओके. आणि मग तिसरा बघू आपण, रिप्रेझेंटेटिव्ह. तर रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे काय? व्यक्तिदर्शक. म्हणजे जेव्हा व्यक्तीचा संबंध नसतो पण व्यक्तीच्या ऐवजी दुसरं काहीतरी अकाउंट वापरलं जातं तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? रिप्रेझेंटेटिव्ह. मग रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये पहिला अकाउंट कोणतं दाखवलं मी? कॅपिटल, आणि दुसरं ड्रॉइंग. पहिलं कोणतं दाखवलं? कॅपिटल, आणि दुसरं कोणतं? ड्रॉइंग. मग कॅपिटल म्हणजे काय? जेव्हा बिझनेसच्या मालकाने बिझनेसला भांडवल पुरवलेलं असेल तेव्हा काय म्हणायचं? कॅपिटल. आणि ड्रॉइंग जेव्हा बिझनेसच्या मालकाने बिझनेस मधून पैसे काढलेले असतील तेव्हा त्याला काय म्हणायचं? ड्रॉइंग. हे असे झाले तुमचे सगळे तीन प्रकार. पण तिघांसाठी नियम किती आहे? एकच आहे. तिघांसाठी नियम कोणता वापरणार आहे? तर आपला नियम आहे पर्सनल अकाउंट. तिघांसाठी वेगवेगळे नियम नाहीत. जरी तीन प्रकार पडतायत तरी तिघांना मिळून रूल किती वापरायचा? आपला एकच रूल वापरायचा, कारण तिघांसाठी वेगवेगळे नियम नाहीत. ओके. चला, तर मग आता आपल्या पुढच्या पार्टकडे जाऊया आपण. मग पुढचा पार्ट आपला कोणता आहे? इम्पर्सनल अकाउंट. इम्पर्सनल म्हणजे काय? जिथे व्यक्तींचा संबंध नाही, जिथे व्यक्तींचे खाते किंवा अकाउंट्स येणार नाही, असे सगळे कोणते? इम्पर्सनल. मग इम्पर्सनलचे परत किती प्रकार पडतात? दोन. पहिला म्हणजे कोणता? एक रिअल. पहिला म्हणजे कोणता? रिअल. आणि इकडे दुसरा म्हणजे कोणता? नॉमिनल. हे महत्त्वाचे दोन प्रकार आहेत, कारण या दोघांसाठी अकाउंट मध्ये वेगवेगळे दोन रूल्स आहेत. ओके. हा, पण रिअलचे पुढे दोन प्रकार आहेत, पण आता आपण फक्त रिअलला स्टॉप होणार आहे. आणि तिकडे नॉमिनल. नॉमिनल मध्ये काही प्रकार पडत नाही. ठीक आहे. तर बघा मग नक्की रिअल म्हणजे काय? मग रिअलचा अर्थ काय होतो की ज्या खऱ्या वस्तू आहेत, ज्या रिअल मध्ये आपल्याला दिसतात, आपण त्यांना स्पर्श करू शकतो. काय करू शकतो? आपण त्यांना स्पर्श करू शकतो, बघू शकतो. ओके. अशा सगळ्या ज्या मालमत्ता आहेत, प्रॉपर्टीज आहेत, त्या सगळ्या कशामध्ये जातील? रिअल मध्ये जातील. कशामध्ये जातील? रिअल मध्ये. मग मी एक्झाम्पल दिले बघा, फर्निचर, मशिनरी, बिल्डिंग, कॅश अकाउंट, एक्सेट्रा. हे सगळे अकाउंट्स आपले कशामध्ये गेले पाहिजे? तर रिअल मध्ये गेले पाहिजे, ज्यांना आपण स्पर्श करू शकतो, बघू शकतोय. ठीक आहे. म्हणजे आपल्याला प्रत्यक्षात दिसतात, ज्याला आपण शब्द वापरतो रिअल आहे. रिअल आहे म्हणजे काय? खऱ्या आहे. हे असे सगळ्या असेट्स आणि प्रॉपर्टीज कशामध्ये गेल्या पाहिजे? रिअल या नियमामध्ये गेल्या पाहिजे. ओके. ठीक आहे. मग आता रिअल पण समजलाच असेल तुम्हाला. तर आता येऊ आपण पुढचा रूल कोणता आपला? नॉमिनल. मग पुढचा प्रकार आहे नॉमिनल. मग नॉमिनल मध्ये मी काय एक्झाम्पल दिला आहे? मग तुम्हाला नॉमिनलचा अर्थ पण माहिती पाहिजे की नॉमिनल म्हणजे काय? की नाम मात्र. काय लक्षात घ्यायचं? नाम मात्र म्हणजे नाव आहे पण प्रत्यक्षात ती वस्तू नाही.
प्रत्यक्षात ती वस्तू नाही, कारण तिथे जास्त संबंध कोणाचा आहे, तो सर्व्हिसेसचा आहे. तो कशाचा आहे, तो सर्व्हिसेस किंवा अदृश्य अशा काही गोष्टी की नाव आपण त्याचं वापरतो, पण लिहिता येताना किंवा जाताना आपल्याकडे काय येते, कॅश येते किंवा जाते. बघा नॉमिनल नाममात्र. मग मी एक्झाम्पल दिलंय, सॅलरी, रेंट, वेजेस एक्सेट्रा. मग बघा आता मला सांगा, समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला सॅलरी मिळाली. मग सॅलरी मिळाली म्हणजे काय, वस्तू मिळाली का, आपण काय वस्तू घरी आणली का, वस्तू घरी नाही आणली. सॅलरी मिळाली म्हणजे सॅलरीच्या याच्यात काय मिळालं, आपल्याला पैसे मिळाले, कॅश मिळाली. ओके, पण कॅश जरी मिळाली पण आपण नाव कोणाचं वापरलं, सॅलरी हे नाव वापरलं. म्हणजे इथे आपले येणारे सगळे खर्च, उत्पन्न, फायदे आणि तोटे या 4 प्रकारचे अकाउंट आपले कशामध्ये येणार आहेत, नॉमिनल मध्ये येणार आहेत. बघा मी खाली लिहिलंच आहे, दॅट इज ऑल एक्सपेन्सेस, लॉसेस, इनकम्स अँड गेन्स. म्हणजे नॉमिनल या प्रकारात सगळे फायदे, तोटे, उत्पन्न आणि काय बघितले जातात, खर्च बघितले जातात. ओके, मग बघा मी म्हणून एक्झाम्पल मध्ये दिलं होतं सॅलरी, रेंट, वेजेस. कारण आपण देताना इथे काय करतो, देताना आपण पैसे दिलेले असतात, पण नाव आपण कसं वापरतो, त्या खर्चाचं किंवा त्याचं सॅलरी, वेजेस, रेंट असे शब्द वापरतो आपण. ओके, म्हणून यांना आपण नियम काय वापरतो, नॉमिनल. चला, तर मग आता तुम्हाला 3 प्रकार समजले असतील. मग आज नंतर जर तुम्हाला कोणी विचारलं की अकाउंटचे प्रकार किती आहेत, तो तुम्ही सांगताना काय सांगणार की अकाउंटचे 2 प्रकार आहेत, एक म्हणजे पर्सनल आणि दुसरा म्हणजे इम्पर्सनल. ओके, सांगताना डायरेक्ट 3 सांगायचे नाही. पहिले कोणता, पर्सनल आणि इम्पर्सनल. मग पर्सनल मध्ये किती पडतात, 3 प्रकार पडतात, नॅचरल, आर्टिफिशियल आणि परत तिसरा कोणता, रिप्रेझेंटेटिव्ह. पण तिघांसाठी म्हणजे या तिघांसाठी नियम नाहीये. नियम कोणासाठी आहे, पर्सनल साठी आहे. ओके, म्हणजे या तिघांना आपल्याला एकच नियम वापरायचा आहे, पर्सनल अकाउंट. आणि इकडे आपला आहे इन पर्सन. पण इन पर्सन मध्ये किती अकाउंटचे प्रकार पडतात, 2. एक म्हणजे रिअल आणि दुसरा म्हणजे कोणता, नॉमिनल. मग रिअल मध्ये काय घ्यायचं, सगळ्या आपल्या असेट्स आणि प्रॉपर्टीज कशामध्ये आल्या पाहिजेत, तर रिअल मध्ये आल्या पाहिजे. आणि नॉमिनल मध्ये काय आलं पाहिजे, आपले खर्च, उत्पन्न, फायदे, तोटे हे सगळे अकाउंट्स कशामध्ये येतील, नॉमिनल मध्ये येतील. ओके, चला हा पण पाठ तुम्हाला समजलाच असेल. आता आपलं हे पहिलं व्हिडिओ झालं. आज आपण अकाउंटला फक्त याच्यामध्ये सुरुवात केली आहे आणि थोडासा पाठ बघितला आहे. जसं आज आपण काय काय पहिल्यांदा बघितलं की अकाउंटिंगचा म्हणजे बुक किपिंग आणि अकाउंटन्सीचा आपण मीनिंग बघितला, डेफिनेशन बघितली. त्याच्यानंतर आपण इन्व्हेन्शन बघितलं की अकाउंटिंगची खरी सुरुवात कधी झाली होती आणि त्याच्यानंतर काय काय स्टेप झाल्या. ओके, ते पण बघितलं. आणि आता त्याच्यानंतर आपण तिसरा पार्ट पाहिला की टाइप्स ऑफ अकाउंट्स. ठीक आहे, मग आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू की अकाउंटचे रूल्स वगैरे हा पार्ट आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे, आपला सगळा पाठ समजलाच असेल तर आता प्लीज व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. आणि त्याच्यानंतर की जर तुम्हाला या टॉपिक मध्ये जर काही डाऊट्स वगैरे असतील तर तुम्ही माझा नंबर खाली दिलेलाच आहे. ओके, व्हिडिओच्या खाली माझा नंबर दिलेलाच आहे. तुम्ही मला स्पेशली कॉन्टॅक्ट करू शकता आणि याच्याबद्दल तुमचे असलेले डाऊट्स विचारू शकता. ओके.